कोल्हापूर येथील ताराबाई पार्क परिसरात असलेल्या हॉटेल वुडलँडमध्ये मंगळवारी दिनांक 11 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली. त्याने पोलीस, वनकर्मचारी, हॉटेल व बंगल्याच्या उद्यानातील कर्मचाऱ्यांसह चौघांवर हल्ला केलाय. बघ्यांची गर्दी आणि आरडाओरडीमुळे बिबट्या बिथरला आणि महावितरणच्या आवारातील ड्रेनेजच्या बंद टाकीत उघड्या दरवाजातून आत घुसला. 3 तासांच्या थरारानंतर बिबट्याला ट्रँक्विलायझर गनने इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं. त्याला वन्यजीव उपचार केंद्रात निरीक्षणाखाली ठेवले आहे. बघ्यांची गर्दी आवारताना मात्र पोलिसांना नाकी नऊ आलं. बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेत अडथळा आल्याने पोलिसांनी लाठीमार केला. बिबट्याच्या हल्ल्यात शाहूपूरचे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बळवंत पाटील, 47 वर्ष, राहणार फुलेवाडी, कोल्हापूर, बाग कर्मचारी तुकाराम सिद्धू खोंदल, 44 वर्ष, राहणार भोसले पार्क, कदमवाडी, कोल्हापूर, बंगल्यातील बाग कर्मचारी बाळू अंबाजी हुंबे, 65 वर्ष, राहणार भोसले पार्क, कदमवाडी आणि वनकर्मचारी ओंकार काटकर, 23 वर्ष, राहणार पंचगंगा तालमीजवळ, कोल्हापूर हे जखमी झालेत.